नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर आम्ही PYQ ॲनालिसिसची सिरीज चालू केली होती. त्याला दिलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानतो. आज आपण 2019चा मेन्स ॲनालिसिस घेणार आहोत. यापूर्वी आपण GS1, GS2 कंप्लीट केले. आता आपण GS3 घेऊन येतोय. यापूर्वी आपण 2022, 2021, 2020चे पण पेपर आपण कव्हर केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. जे विद्यार्थी 2023च्या मेन्ससाठी आहेत त्यांना तर फार जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. 2019चा जो पेपर आहे तो बघा 15 जुलै 2019ला पार पडला होता. आपण यामध्ये आता GS3 घेतोय. GS3चा पेपर जर बघितला तर 2 तासाचा वेळ असतो, 150 प्रश्न असतात आणि 150 गुण असतात. तर यामध्ये जर आपला सिलेबस जर तुमच्यासोबत असला तर तुम्हाला फार याचा फायदा जास्त होईल. सिलेबसची कॉपी तुम्ही सोबत ठेवा, जेणेकरून मग तुम्हाला आपण जेव्हा प्रश्न घेणार आहोत त्यावेळेस तो टॉपिक कोणता आहे, त्याचा सब टॉपिक कोणता आहे तो तुम्हाला समजेल आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला अभ्यास करायला इझी जाईल. जर आपण GS3चा विचार केला तर GS3मध्ये HRD आणि HR असे त्याचे 2 भाग पडतात सिलेबसनुसार. HRDमध्ये जर आपण बघितलं तर HRDमध्ये 5 टॉपिक आहेत आणि HRमध्ये जर बघितले टोटल 13 टॉपिक आहेत. तर आपण आता काय करणार आहोत, जे पहिले 50 प्रश्न आहेत ते आपण आता कवर करणार आहोत. त्याला आपण पार्ट 1 म्हणणार आहोत आणि नंतरचा जो सेकंड पार्ट येईल त्याच्यामध्ये मग आपण 51 ते 100 क्वेश्चन कंप्लीट करूयात आणि त्यानंतरच्या तिसऱ्या भागामध्ये 101 पासून तर 150 पर्यंतचे प्रश्न आपले कवर होणार आहेत. कारण की जर आपण सगळे जर घेण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळे आपण असं पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवतोय. चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नावर आपण जाऊयात. तर बघा या टॉपिकवरून किंवा या व्हिडिओवरून तुम्हाला काय समजणार आहे की जो प्रश्न आयोग विचारतात की तो कोणत्या टॉपिकवर असतो, कोणत्या सब टॉपिकवर असतो, त्याच पद्धतीने त्याचे सोर्सेस काय असतात आणि कशा पद्धतीने ते प्रश्न टॅकल केले पाहिजे, तर ते सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. पहिला प्रश्न, पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणास उपयुक्त बाबी कोणकोणत्या आहेत? ठीक आहे, आपला कीवर्ड काय आहे? पंचायत राज व्यवस्था. त्याला बळकटीकरण आणायचं आहे. त्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असणार आहे? तर बघा 73वी घटनादुरुस्ती. तर आपल्याला माहिती आहे की 73वी घटनादुरुस्ती केल्यामुळे पंचायत राजला काय भेटलेलं आहे? एक घटनात्मक आधार भेटलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 1 नंबरचं असणारच आहे. दुसरं, स्त्रिया व मागासवर्गीयांना 33% आरक्षण. जर स्त्रिया आणि मागासवर्गीयांना जर 33% आरक्षण भेटलं तर पंचायत राज व्यवस्थेला बळकटी भेटणार आहे असं काही आहे का? तर नाही आहे. त्याच्यामुळे B नंबरचा ऑप्शन येणार नाही आहे. आपल्याला माहिती आहे की स्त्रियांना 33% आरक्षण 73व्या घटनादुरुस्तीमध्ये म्हणलं होतं. तर महाराष्ट्र शासनाने 50% आरक्षण दिलेलं आहे महिलांना. ठीक आहे, पण मागासवर्गीयांना 33% आरक्षण आहे का? तर नाही आहे. राज्य वित्त आयोगाकडून आर्थिक विकास योजनांचा निधी उपलब्ध करून देणं हे पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठीची बाब आहे का? तर नाही, याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असायला हवं? A विधान योग्य. 1 नंबर आपल्या इथे ऑप्शन आहे. टॉपिक कोणता आहे? पंचायत राज व्यवस्था बळकटीकरण. त्याच्यावर प्रश्न आहे, म्हणजेच आपला ग्रामीण विकास हा आपला टॉपिक याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपला टॉपिक कोणता इथे? ग्रामीण विकास. सिलेबस तुमच्यासोबत असणारच आहे. तर ग्रामीण विकास हा कोणता टॉपिक येतो? 1.5 मध्ये येतो बघा, 1.5 मध्ये. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, बरोबर विधान नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. चुकीचे सांगा असं म्हणतायत. पहिलं ऑप्शन, ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात. आता आपला कीवर्ड काय इथे? तर कीवर्ड आहे आपला ग्रामीण सहकारी संस्था. तर ग्रामीण सहकारी संस्थांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्हाला असे प्रश्न ॲनालिटिकली सॉल्व्ह होऊ शकतात. तर आपल्याला एक माहिती आहे की ग्रामीण सहकारी पतसंस्था काय करते? कर्ज पुरवठा करत असते. ठीक आहे, ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण त्याचबरोबरीने ग्रामीण सहकारी बँका या सहकारी संस्था या काय करत असतात? ठेवी स्वीकारत असतात. त्याचबरोबरीने बियाणे किंवा खते, कीटकनाशक, अवजारं या वस्तूंचा पण काय करत असतात? ते पुरवठा करत असतात. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ग्रामीण सहकारी संस्था फक्त कर्ज देतात का?
नाही, त्याबरोबरीने काय करतात ते या बाकीच्या पण वस्तू काय करत असतात, त्याचा पण पुरवठा ते करत असतात. तर मग इथे काय बोललेले बघा पहिल्या ऑप्शनमध्ये की ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात का, तर यस करतात. पहिलं विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. पुढे, ग्रामीण सहकारी संस्थांमुळे भारत जगातील सर्वोच्च दुग्ध उत्पादक देश बनला आहे, तर यस हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर ग्रामीण सहकारी संस्थेचा उद्देश फक्त आर्थिक विकास आहे, तर बघा सी नंबरचं विधान लगेच इथे चुकीचं ठरते, कारण की फक्त आर्थिक विकासाच्या मागं आहे का, तर नाही. याच्यामध्ये काय असणार आहे, ह्या सेवा देणाऱ्या संस्था आहे, म्हणजे ही सेवा देते, अवजारे पुरवठा करते, कर्ज पण देते, म्हणजेच ही कोणती संस्था आहे, सेवा संस्था आहे. त्याला आपण सामाजिक विकास पण असं म्हणू शकतो. त्यातून काय होणार आहे, सामाजिक विकास होणार आहे ना, सामाजिक विकास पण होणार आहे. सॉरी, सामाजिक विकास पण त्याद्वारे होणारच आहे. त्यामुळे फक्त आर्थिक विकास होणार आहे का, तर हे विधान चुकीचं ठरतं. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणते विधान चुकीचे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 2 नंबर. आपला टॉपिक कोणता आहे, हा आपला टॉपिक आहे ग्रामीण सहकारी संस्था. ओके, चला पुढे जाऊयात. म्हणजे ग्रामीण विकासमधलाच तो टॉपिक आहे. 3 नंबरचा प्रश्न आपण बघतोय, मानव संसाधन विकास म्हणजे काय. आता त्यांनी डेफिनेशन विचारलेलं आपल्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची, HRDची किंवा HRDची डेफिनेशन आपल्याला विचारलेली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची. तर काय असणार ती बघूयात आता आपण. मानव संसाधन विकास ही व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवणारी प्रक्रिया आहे. यस, मानवी संसाधन आहे ते, त्याच्यामुळे पहिलं विधान येणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मानव संसाधन विकासात व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन, कार्यक्रमाची आवश्यकता असते, हे पण त्यामध्ये असतंच. त्यानंतर मानव संसाधनामुळे काय होतं, वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनतं. आता आपल्याला माहिती आहे लाईफ टू लिव्हलीहूड किंवा व्यक्तीचं जे काही जीवनाचा दर्जा आहे तो सुधारण्याचा प्रयत्न मानव संसाधन विकासातून होत असतो. त्याच्यामुळे सी पण विधान इथे बरोबर येणार. सगळे विधानं हे काय का कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान सांगा. त्याच्यापैकी चुकीचं कोणतं आहे, वरीलपैकी नाही. 4 नंबर आपलं ऑप्शन असणार आहे. म्हणजे हे सगळेचे सगळे विधान काय तिथे बरोबर आहेत. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही की GS3 मध्ये जास्त जे काही प्रश्नांचे उत्तर असतात ते वरीलपैकी सर्वच असतात. हा एक ट्रिक म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. भरपूर वेळा आपण असं नोटीस केलेलं आहे की वरीलपैकी सर्व हेच पर्याय HRDमध्ये जास्त असतात. पुढचा प्रश्न बघू, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कोणते. आता ही एक योजना आहे, योजनेवर प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, तर राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम कधीचा आहे, 2009चा आहे. याचा आपल्याला काय विचारलं आहे, मुख्य उद्दिष्ट विचारलेले आहेत. आता नावातच काय पेयजल कार्यक्रम आहे, तर बघूयात आता ऑप्शन कसे आहेत. प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस शुद्ध पाणी पुरवठा करणे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. पेयजल कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. 1 नंबरचा ऑप्शन आपण सोबत घेऊन जाणारच आहोत. त्यानंतर ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा, शाश्वतपणे सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे. पेयजल कार्यक्रम म्हणलं तर हे त्याचं उद्दिष्ट असणारच आहे. 2 नंबर पण आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान कोणतं. आणि मुलं इथंच फसतात, कारण मुलं काय करतात, पहिलं ऑप्शन वाचतात की राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचं पहिलं उद्दिष्ट आहे, दुसरं उद्दिष्ट आहे, लगेच काय करतात घाईघाईमध्ये 3 नंबरचं ऑप्शन देऊन टाकतात. हे 3 नंबरचं ऑप्शन देतात आणि त्यांच्यासोबत काय होतं, धोका होतो. कारण की इथे काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. मग चुकीचं विधान जर विचारलेलं असेल तर आपलं उत्तर काय असायला हवं, 4 नंबर, वरीलपैकी नाही. दोन्ही विधानं काय तिथे बरोबर ठरलेले आहेत. ठीक आहे. आता आपण अजून एक एक्स्ट्रा माहिती घेऊ की राष्ट्रीय पेयजल अभियान कधीचं आहे. तर हे अभियान जर बघितलं आपण 1986-87 पासून हे अभियान सुरू आहे, राष्ट्रीय पेयजल अभियान. आपल्याला काय विचारलं, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम विचारलेला, 2009चा आहे तो. त्यानंतर जर बघितलं हा जो कार्यक्रम होता राष्ट्रीय पेयजल अभियान, त्याचंच नाव 1991-92 मध्ये काय करण्यात आलं, राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियान हे असं त्याचं नामांतर करण्यात आलं. राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियान असं त्याचं 1991-92 मध्ये अभियान करण्यात आलं, असं नाव त्याचं करण्यात आलं.
आणि त्यानंतर जर बघितलं आपण डिसेंबर 2005मध्ये एक योजना आली होती भारत निर्माण म्हणून. भारत निर्माण, या भारत निर्माणमध्ये जे काही 6 प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये पण या पेयजलचा उल्लेख होता. तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा माहिती पण आपण घेतली. चला पुढे जाऊयात. 5 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर सेंटेन्स आर करेक्ट बनलेले आहेत, म्हणजे हे 2 ऑप्शन येणार आहेत याच्यामध्ये. एक ऑप्शन तर येऊ शकतं का? नाही येऊ शकत. का बरं? कारण की इथे काय विचारलेलं आहे, विधानांपैकी, म्हणजे इथं काय असणार आहे, अनेक वचन उत्तर असायला पाहिजे आपलं, अनेक वचन. हे पण एक छोटंसं लॉजिक आहे, याचा पण तुम्ही यूज करू शकतात तुमचे प्रश्न सॉल्व करण्यामध्ये. कारण अनेक वचन जर उत्तर असेल तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, 3 नंबरचं असायला पाहिजे, जरी तुम्ही वाचलेलं नसेल तर. का बरं? कारण की इथं आर वापरलेलं आहे. ठीक आहे, सेंटेन्स आर करेक्ट, म्हणजेच 2 त्याचं उत्तर असायला पाहिजे, म्हणजे 2 ऑप्शन त्याचं उत्तर असायला हवं. ठीक आहे, आता आपण बघूयात वन बाय वन. 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्त्वाची ठरतात. यस, आपल्याला हे माहीतच आहे, नैसर्गिक संसाधने आहेत म्हणून तर आर्थिक विकास होतोय. नैसर्गिक संसाधनं नसतील एखाद्या देशामध्ये तर त्याचा आर्थिक विकास होणार आहे का? नाही होणार आहे. त्यानंतर मानव संसाधन विकासात शिक्षण आणि आरोग्य विकास आवश्यक ठरतो. यस, आपल्याला माहिती आहे HRDमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? एज्युकेशन आहे आणि त्याचबरोबर हेल्थ आहे. या दोन्ही घटक जे आहेत ते HRDसाठी फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे दोन्ही विधान इथे काय ठरत आहेत? बरोबर ठरत आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. चला पुढे जाऊयात. पुढील विधानांपैकी कोणते एक विधान योग्य आहे? एक विधान आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन वाचू. भारतात कृषी क्षेत्रात दिसणारी बेरोजगारी जी असते ती छुपी बेरोजगारी असते. तर यस, आपण हे प्रीमध्ये पण वाचलेलं असतं, इकॉनॉमिक्समध्ये पण आपण वाचलेलं आहे ही गोष्ट, की छुपी बेरोजगारी जी आहे ती कुठं असणार आहे? कृषी क्षेत्रात असणार आहे. कारण कृषी क्षेत्रामध्ये घरातले सगळेच मेंबर्स काय करतात? त्या कामामध्ये भाग घेतलेला असतो त्यांनी, त्याच्यामुळे तिथे छुपी बेरोजगारी जास्त प्रमाणात आढळते. जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी आढळते. यस, शेती कशी असते? हंगामी असते, पावसावर अवलंबून असते. रब्बी हंगाम असतो आणि खरीप हंगाम असतो. त्या हंगामामध्येच काम भेटतं लोकांना, बाकीच्या वेळी ते काम करत नाहीत. त्याच्यामुळे तिथे काय असतं? शेतीवर अवलंबून असलेल्या उद्योगांवर हंगामी बेरोजगारी आढळते. म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर काय असणार आपलं? दोन्ही बरोबर. ठीक आहे, लॉजिकली प्रश्न असतात हे, डोकं शांत ठेवून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. पुढे 7 नंबरचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्याची सामाजिक घटक कोणते आहेत? म्हणजेच आपल्याला काय विचारलं आहे? सोशल कंपोनंट विचारलेले हेल्थचे. कोणाच्या अकॉर्डिंग? WHO अकॉर्डिंग. WHO म्हणजे हा टॉपिक कशावर आहे आपला? आरोग्य. आता या सामाजिक घटकामध्ये काय काय येतं? लिंगभेद येतो का? सामाजिक घटक येतो. त्यानंतर सांडपाणी सुविधा येते, पर्यावरण पोषण येतं आणि सामाजिक स्थिरता. हे सगळे कोणते घटक आहेत? सामाजिक घटक आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2, ऑल ऑफ द अबोव. आपण आधी सांगितल्याप्रमाणे HRDमध्ये सर्वात जास्त उत्तर जे असतात ऑल ऑफ द अबोवच असतात. पुढे आता पुढचा जो प्रश्न आहे, एका योजनेवर प्रश्न आहे हा. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, म्हणजे त्याला आपण काय म्हणू? DDUGJY असं त्याला म्हणतात. 25 सप्टेंबर 2014. कधीची योजना ही? 2014ची योजना आहे. तर सुरू केली, त्याचं कारण काय? ठीक आहे, चला वाचूयात आपण ऑप्शन. 1 मे 2018पर्यंत सर्व खेड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी. नावातच काय आहे? ग्रामज्योती. ठीक आहे, त्यामुळे वीज पुरवठा करणे त्याचं उद्दिष्ट असणार आहे का? यस असणार आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की 2018पर्यंत आहे की नाही. ठीक आहे, तर आपण पहिल्या विधानाला बरोबर ठरू. पुढे शेती व घरगुती वापरासाठी वीज पुरवठा वेगळा करण्यासाठी. वीज पुरवठ्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. शेतीला आणि घरगुती वापरासाठी वेगवेगळी वीज असणार आहे. हे पण पॉझिटिव्ह सेंटेन्स, याला पण आपण सोबत घेऊन जाणार आहोत. विजेची गळती थांबवण्यासाठी सर्वत्र मीटर बसवण्याची ही योजना त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. हे पण पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, कारण की विजेची चोरी न होण्यासाठी हा त्यांनी उपाय योजलेला आहे. त्याच्यामुळे याला पण आपण बरोबर ठरवणार आहोत. म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना तुम्हाला जेव्हा वाचायची असेल तेव्हा तुम्हाला या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवाव्या लागतील. याचं उत्तर जर बघितलं आपण, त्याचं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबोव, ABC. इथे थोडी माहिती दिलेली बघा, दीनदयाल उपाध्याय, सॉरी ही आपण नंतर पुढे बघणार आहोत. सध्या आपण काय बघितलं? दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना बघितलेली आहे. पुढच्या योजना आपण बघू आता. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनेचे ध्येय कोणते? आता इथं आयोगाने काय केलेलं आहे? एक छोटीशी चूक केलेली आहे. ही चूक काय आहे? तर
दयाल उपाध्याय, इथं ग्रामीण हा शब्द मिसिंग आहे, इथं ग्रामीण हा शब्द असायला हवा होता. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, पण त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला नाही आहे. आपल्याला काय विचारलं, या योजनेचं ध्येय विचारलेलं आहे. ठीक आहे, इथं बघा एक्स्ट्रा माहिती आपण दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आपण हे टाकलेली आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, त्यालाच आपण म्हणतो DDU-GKY ऐसा यह योजनेचं नाव है. गरीब ग्रामीण युवाओं को नौकरियों में नियमित रूप से न्यूनतम मजदूरी के बराबर या उससे ऊपर मासिक मजदूरी प्रदान करने का लक्ष्य रखता है. इथं सांगितलेलं आहे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येते. आणि त्यानंतर जे आपलं राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन आहे त्याच्या अंतर्गत पण ही योजना येत असते. ठीक आहे, एवढी माहिती आपल्यासाठी सफिशियंट आहे. तर बघूयात आता आपला प्रश्न काय. आपला प्रश्न असा आहे की दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेचे ध्येय काय. तर ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे, हे सगळ्यात मोठं पर्याय आहे. तर 1 नंबर आपलं इथं ऑप्शन असणार आहे. अनुसूचित जातींसाठी का स्पेशल नाही, शहरी भागातील आहे का नाही, आणि बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून हे पण नाही त्याचा उद्देश. याचा उद्देश काय, ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना प्रशिक्षण देऊन. ठीक आहे, इथे ग्रामीण शब्द हा मिसिंग होता, पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नसल्यामुळे त्याचा 1 नंबर ऑप्शन आयोगाने दिलेलं आहे. पुढे, भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI याबाबत विधाने सांगा. कमी शिकलेल्या तरुणांना व्यावसायिक शिक्षण देणे. आता तुम्हाला जर ITIचं लॉंग फॉर्म माहीत असेल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याचं नाव काय, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. हा आपला टॉपिक कोणता असणार आहे, व्यावसायिक शिक्षण, व्होकेशनल एज्युकेशन, त्याच्यावरचा हा आपला टॉपिक आहे. तर पहिलं विधान काय ठरते इथे, बरोबर ठरते. कमी शिकलेल्या तरुणांना काय, व्यावसायिक शिक्षण देणे. असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज भागवणे. कुशल कामगारांसाठीच ITI निर्माण झालेले आहे, त्याच्यामुळे पहिले दोन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतर केंद्र सरकारकडून नियंत्रण आणि निधीची उपलब्धता होते. तर बघा याचं नियंत्रण जर बघितलं, ITIवर नियंत्रण कोणाचं असतं, तर DGETचं असतं. बघा त्याचं केंद्र सरकारचं नियंत्रण नसतं, तर डिरेक्टोरेट, बघा इथे आपण लिहू डिरेक्टोरेट फॉर एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग. डिरेक्टोरेट फॉर एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग DGET हिच्या अंतर्गत काय करत असतं, आपलं ITI काम करत असतं. त्याच्यामुळे केंद्र सरकार असल्यामुळे आपलं C नंबरचे विधान चुकीचे ठरते. इथं C आहे, इथं C आहे, इथं पण C आहे, म्हणजे सगळे पर्याय इलिमिनेट होऊन जातील. आपलं उत्तर येणार 1 नंबर. ठीक आहे, आपला टॉपिक कोणता होता, व्यावसायिक शिक्षण. ITIवर यांनी प्रश्न विचारलेला होता. 10 प्रश्न आपले आतापर्यंत कंप्लीट झाले. बघा तुम्हाला किती इझी वाटत असतील प्रश्न, कारण की याच्यामध्ये जास्तही काही अभ्यासाची गरज नाही. काही प्रश्न तर आपण कॉमन सेन्सवर पण इथे सॉल्व केलेले आहेत. पुढे 11 नंबरचा प्रश्न, भारतातील बेरोजगारीबाबत विधानांपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे. चुकीचे विधान आपल्याला सांगायचं आहे बेरोजगारीच्या बाबतीत. आता बघा पहिलंच विधान तुम्ही नीट जर लक्ष देऊन वाचलं तर तुम्हाला इथंच उत्तर भेटून जातं. वाढते स्वयंचलीकरण रोजगारात वाढ करते. इंग्लिशमधून वाचल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल. इन्क्रीजिंग ऑटोमायझेशन इन्क्रीजिंग एम्प्लॉयमेंट, म्हणजे यांचं असं म्हणणं आहे ॲटोमायझेशन हे वाढलं तर एम्प्लॉयमेंट वाढतात असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगा ॲटोमायझेशन जर वाढलं याचा अर्थ काय होणार आहे, रोबोट वाढणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जास्त होणार आहे, मशिनरीजचा वापर जास्त होणार आहे. तर मशिनरीज आणि रोबोट्स जर कंपन्यांमध्ये वाढत असतील तर एम्प्लॉयमेंट वाढणार आहे का, तर नाही. लोकांची कमतरता काय होणार आहे, लोकांची कमी होणार आहे. लोक त्याच्यातून गाळले जाणार आहेत. फॅक्टरीमधून किंवा कंपनीजमधून लोकांची काय होणार आहे, हकालपट्टी होणार आहे, म्हणजेच वर्कर कमी होणार आहेत, एम्प्लॉयमेंट कमी होणार आहे. यस, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जर ॲटोमायझेशन जितकं वाढणार, स्वयंचलीकरण जितकं वाढणार तितकं काय होणार आहे, एम्प्लॉयमेंट हे कमी होत जाणार आहे. ठीक आहे, पहिल्याच विधानावरून आपल्याला तो लॉजिक लागतं आहे. म्हणजे आपलं उत्तर चुकीचं कोणतं आहे, पहिलंच ऑप्शन हे चुकीचं आहे. ॲटोमायझेशन वाढलं तर एम्प्लॉयमेंट कमी होणार आहे, एम्प्लॉयमेंट रेट कमी होणार आहे, आणि ॲटोमायझेशन कमी झालं तर एम्प्लॉयमेंट वाढायलाच पाहिजे. ठीक आहे, चला पहिलंच ऑप्शन आपलं इथं उत्तर असणार आहे.
बाकीचे विधान फक्त हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आहेत. पुढे न्यून बेरोजगारी, आपला टॉपिक आहेच आपल्याला बेरोजगारी म्हणून, त्याच्यामधलेच हे प्रश्न येतात सगळे. न्यून बेरोजगारीवरील उपाययोजनेबाबत कोणते विधान अयोग्य आहेत? अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. कशाबद्दल? अंडर अनएम्प्लॉयमेंट, न्यून बेरोजगारी. तर बघा, आपण न्यून बेरोजगारी कोणाला म्हणतो ते आपण आधी बघू. न्यून बेरोजगारी कोणाला म्हणतो? इच्छित क्षमतेपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम करावे लागणे, म्हणजे काय असतं आपलं? न्यून बेरोजगारी असते. म्हणजे त्या व्यक्तीचं क्षमता जास्त आहे किंवा त्याच्याकडे एज्युकेशनचं असतं, चांगल्या पद्धतीची त्याची पात्रता आहे, पण त्याला कमी दर्जाचं काम करावं तिथे लागतं आहे त्या कंपनीमध्ये. म्हणजे तो कोणत्या प्रकारची बेरोजगारीमध्ये येतो? न्यून बेरोजगारीमध्ये येतो. आता बघूयात ऑप्शन. शिक्षित श्रमशक्तीचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करणे, याच्यासाठी काय गरजेचं आहे? उपाययोजना आपल्याला सांगायची ना. तर आपल्याला शिक्षित श्रमशक्तीचं रूपांतर जर कुशल मनुष्यबळात केलं तर ती गोष्ट काय होऊ शकते? थोडी कमी होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान काय असायला पाहिजे? हे बरोबर आहे. पुढे उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवर भर देते. आता जर ट्रॅडिशनल शिक्षण देत बसले त्यांना, तर त्यांना ती स्किल डेव्हलप होणार आहे का? नाही होणार आहे. मग त्यांची न्यून बेरोजगारीच राहणार आहे. त्याच्यामुळे ती उपाययोजना असणार आहे का? नाही, हे चुकीचं आहे. उच्च शिक्षणात जर व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणात जर तुम्ही समावेश केला तर न्यून बेरोजगारीवर तो उपाययोजना असू शकते. म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? अयोग्य विधान. म्हणजे आपलं विधान नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय माहिती पाहिजे याच्यासाठी की न्यून बेरोजगारी म्हणजे काय असतं? की इच्छित क्षमतेपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचं काम करावं लागणं. त्यासाठी उपाययोजना काय असणार आहे? त्या व्यक्तीला काय करायचं? कुशल मनुष्यबळात त्याचं रूपांतर करायचं, त्याला कौशल्य शिक्षण वगैरे प्रोव्हाइड करायचं. का त्याला उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवर शिक्षण देण्यावर भर असायला पाहिजे का? नसायला पाहिजे. त्याच्यामुळे बी नंबर आपली इथे उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी भारतातील दारिद्र्याला जाती व्यवस्था, कुटुंब नातेसंबंध रचना, धर्मश्रद्धा आणि सत्ता संपादनासाठी संवगतेचा घेतला जाणारा आधार कारणीभूत आहे याचे विवेचन केले? आता हा 13 नंबरचा जो प्रश्न आहे तुम्ही तो स्किप केला पाहिजे. जर तुम्हाला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, नाही तर तुम्ही सरळ सरळ पेपरमध्ये काय करायचं? असे प्रश्न स्किप करायचे. कारण की ऑप्शन जर आपण बघितलं तर आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता चुकीचा पर्याय आहे? आणि हे जे नावं आहेत सगळे विचारवंतांचे, तर याबद्दल आपण त्यांनी कोणतं वाक्य बोललं होतं, कोणतं विधान त्यांनी विचारलं होतं, त्याच्याबद्दल आपण इतकी माहिती काही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे असे प्रश्न हे थोडे डिफिकल्ट कॅटेगरीमधले असतात. तुम्हाला येत असेल तर उत्तर द्या, नाही तर स्किप करा. याचं उत्तर जर आपण बघितलं तर आयोगाने याचं उत्तर ए आणि बी दिलेलं आहे. म्हणजे शूमीटर आणि मॅक्स वेबर याच्यामध्ये येणार नाही. तर आर्थर लुईस आणि गुनार मिर्डाल यांनी हे वाक्य बोललेलं आहे. पुढे ज्या बालकांचे वजन 3SD पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतात? ठीक आहे, आता इथे हा छोटासा टेबल आहे, याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की 3 प्रकारचे इथे आपण प्रकार पाडलेले. एक असतं वेस्टिंग, एक असतं अंडरवेट आणि एक असतं स्टंटिंग. ठीक आहे, हे कुपोषणाचे प्रकार आहेत. यामध्ये जर आपण वेस्टिंगचा विचार केला, वेस्टिंग म्हणलं तर काय असतं की वजनाच्या प्रमाणात, बघा एक मिनटं, हां ठीक आहे, वेस्टिंग. तर वेस्टिंग हा कुपोषणाचा प्रकार आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं, इथे दिसतंय तुम्हाला 3SD पेक्षा कमी, बघा इथे कमी, त्याला काय म्हणतो आपण? इथे ॲक्यूट म्हणतो. ॲक्यूटला जर बघितलं आपण इथे, बघा इथे ॲक्यूट कुठे दिसतंय? सेवर हे काय आहे? मीडियम आहे. बघा इथे स्लाईट आहे, इथे मीडियम आहे आणि इथे ॲक्यूट आहे. म्हणजे हे काय आहे? सीवर आहे, म्हणजे जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, तीव्र प्रकारचं आहे. तर गंभीर तीव्र कुपोषण कुठे आढळते? इथे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आढळते. बघा सेव्हियर अक्यूट मलन्यूट्रिशन, तर त्याच्यामध्ये हे येतं वेट बिलो द 3SD. म्हणजेच याच्यामध्ये या टेबलवरून हा प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल ही गोष्ट तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, नाही तर असे प्रश्न तुम्ही स्किप करू शकता. याचं उत्तर बघा काय असणार आहे? 2 नंबर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956च्या कोणत्या प्रकरणात
त्यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आता हा पण प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, कारण की आपल्याला त्यांनी UGCचा कायदा विचारलेला आहे. UGCचा 1956चा कायदा विचारला आणि त्या कायद्यामधलं आपल्याला प्रकरण विचारलेलं आहे. इतका काय डिटेल आपण अभ्यास करत नसतो. आपण UGCची माहिती काढत असतो. UGCचा आयोग, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यांच्या शिफारशी काय होतं, उद्दिष्ट काय होतं, इथपर्यंत आपण माहिती घेतो. पण त्यांनी डायरेक्टली कायद्यामध्ये कोणकोणते प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं काम काय आहे, इथपर्यंत त्यांनी माहिती विचारलेली. त्याच्यामुळे असे काही प्रश्न जर तुम्हाला रिस्क घेता येत असेल तर पेपरमध्ये रिस्क घ्या, नाहीतर स्किप केलं तरी चालून जातं. तर याचं उत्तर आपलं 3 नंबर असणार आहे. प्रकरण 3मध्ये या प्रकरणामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे काय दिलेलं आहे, कार्यांचा विस्तार दिलेला आहे. ठीक आहे, सगळं फंक्शन्स वगैरे जे आहे, फंक्शनची माहिती प्रकरण 3मध्ये दिलेली आहे. पुढे आहे स्वयंप्रभा किशोर मंच DTH TV चॅनलविषयी माहिती पुढीलप्रमाणे सांगा. तर बघा, आता हे जे स्वयंप्रभा नावाचं DTH TV चॅनल आहे एज्युकेशनसाठी, एज्युकेशन पर्पजसाठी, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो आहे. पहिलं विधान जर बघितलं, CBSEद्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. तर ही कशाच्याद्वारे निर्माण करण्यात आलेली आहे, तर यामध्ये कंटेंट देण्याचं काम कोण करतं, तर NCERT करतं, त्याचबरोबरीने NPTEL करतं, IIT करतात, त्यानंतर UGC पण याच्यामध्ये कंटेंट क्रिएट करत असतात, IGNOU पण करत असतं बघा, त्याचबरोबरीने NIOS पण करत असतं. एवढ्या जे काही संस्था आहेत त्या संस्था काय करतात, या स्वयंप्रभा DTHसाठी काय करत असतात, सुविधा निर्माण करण्याचं काम करत असतात. CBSE याच्यामध्ये नाही येत. आणि ही कशाच्या अंतर्गत काम करते, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं. आता हा 2019चा प्रश्न आहे. त्यावेळेस इथे 32 राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे शैक्षणिक साहित्याचे प्रसारण केले जात होते. आता जर लेटेस्टमधला आकडा बघितला तर तो थोडाफार चेंजेस त्याच्यामध्ये होऊ शकतात, पण त्यावेळेस 32 राष्ट्रीय वाहिन्या होत्यात. त्याच्यामुळे B नंबरचं विधान बरोबर आहे. शाळांचा प्रशासकीय कामाचा वेळ वाचण्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे, ते यस बरोबर आहे. हे कॉमन सेन्सने आपण C नंबरला बरोबर ठरवू शकतो. शाळांचा प्रशासकीय काम वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना हे TV चॅनल, एज्युकेशनचं TV चॅनल चालू करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. तर कोणते विधान बरोबर आहे मग इथे, B आणि C इथे विधान बरोबर असणार आहेत. ठीक आहे, हे कशाच्या आधारित आहे, तर सॅटेलाईटवर आधारित. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर BSAGN जे गांधीनगरला आहे इन्स्टिट्यूट, तर ही काय करत असते इन्स्टिट्यूट, याचं पूर्ण याच्यावर पूर्ण नियंत्रण या संस्थेचं आहे. 2003 ही संस्था आहे. तिला आपण म्हणतो भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स. तर या अंतर्गत काय केलं जातं, हे स्वयंप्रभा TV चॅनल चालवलं जातं. गांधीनगरमध्ये हे आहे. ठीक आहे, ही एक्स्ट्रा माहिती तुम्ही लक्षात राहू द्या. पुढे, खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जातात. ही कोणती योजना आहे, तर आपलं महिला विकासमध्ये आपण ही योजना वाचलेली आहे. सोपा प्रश्न आहे तसा हा. बघूयात आपण, प्रधानमंत्री स्वधार योजना आहे का, नाही. प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे का, यस, आपले B नंबरचा ऑप्शन आहे. सुरक्षित मातृत्व योजना आहे का ही, तर नाही. आणि त्यानंतर जन औषधी याचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे 2 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. आता आपण याच्याविषयी माहिती घेऊया, योजनेविषयी. तर ही योजना जर आपण बघितली तर या योजनेची जे अनावरण आहे ते मेनका गांधी यांनी केलं होतं. मेनका गांधी यांनी अनावरण केलं होतं 1 सप्टेंबर 2017मध्ये. आणि ही योजना संपूर्ण भारतासाठी आहे, संपूर्ण भारत. पण ही जी योजना आहे ती रेट्रोस्कोपिक म्हणजे मागच्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली होती. 1 जानेवारीपासून ही लागू केली होती, पण हिचं अनावरण झालं होतं 1 सप्टेंबरला. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या अंतर्गत 5,000 रुपये दिले जातात. ते 5,000 रुपये कशा पद्धतीने दिले जातात, तर सर्वप्रथम 1,000 रुपयाचा हप्ता दिला जातो. म्हणजे हे 3 हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते. पहिल्या हप्ता 1,000चा असतो, त्यानंतर 2,000 रुपये दिले जातात आणि प्रसूतीनंतर 2,000 रुपये दिले जातात. अशा पद्धतीने 5,000 रुपये दिले जातात. त्यानंतर एक्स्ट्रा 1,000 रुपये पण दिले जातात, ॲव्हरेज 1,000 रुपये. कशाच्या अंतर्गत, जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत. जर संस्थात्मक प्रसूती झालेली असेल तर संस्थात्मक प्रसूतीसाठी 1,000 रुपये हे वेगळे दिले जातात जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत. एवढी एक्स्ट्रा माहिती आपण घेतली.
आणि ही जी योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, हिचं जर जुनं आपण नाव जर बघितलं, या योजनेचं जुनं नाव जर बघितलं तर जुनं नाव होतं इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना। ही योजना सुरू झाली होती ऑक्टोबर 2010 मध्ये आणि या योजनेच्या अंतर्गत 4,000 रुपये दिले जात होते। पण ही योजना पूर्ण भारतासाठी नव्हती, तर फक्त 53 जिल्ह्यांसाठी होती। 53 जिल्ह्यांसाठी ही योजना होती। ठीक आहे, म्हणजे जुनं नाव काय होतं, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010 मध्ये सुरू झाली होती। तिच्या अंतर्गत 4,000 रुपये दिले जात होते। पण त्यानंतर मग मनेका गांधी यांनी 1 सप्टेंबर 2017ला या योजनेचं पुनर्निर्माण केलं आणि याच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये ती लागू केली आणि 5,000 रुपये तिचं रक्कम ठेवलेली आहे। ठीक आहे, महिला विकास हा आपला इथे टॉपिक असणारे 2 नंबर आपलं उत्तर आहे। पुढे, मानव संसाधन विकासात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? ऑप्शन बघूयात। उद्योगधंदे, रस्ते यावरील गुंतवणूक करणे। आता हे उद्योगधंदे आणि रस्ते यावरची गुंतवणूक म्हणजे हे काय असणार आहे, आपलं पायाभूत सुविधा असणार आहे। पायाभूत सुविधा, आणि पायाभूत सुविधा हा कोणता विकास असतो? आर्थिक विकास असतो। आर्थिक विकास असतो, त्याच्यामुळे हा HRD मध्ये येणार आहे का? नाही, त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन गेलं। शिक्षण आणि आरोग्य सुविधांवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 3% वाढवणे। तर आपल्याला माहिती आहे शिक्षणावर हा 3% आणि हेल्थवर जर बघितलं तर जवळपास 2.1% आसपास आहे। म्हणजे दोघांचे मिळून किती होऊ शकतं? 5% अधिकच होणार आहे ते। पण इथं काय म्हणले, ते 3% म्हणलेले, त्याच्यामुळे बी नंबरचं ऑप्शन पण चुकलं। ठीक आहे, सामाजिक लाभांच्या योजनांना अग्रक्रम देणे, तर हे काय असणार आहे? हे बरोबर आहे। HRD मध्ये हे म्हणजे याचा उपयोग याचा आधार घेतला जातो। सामाजिक लाभांच्या योजनांना अग्रक्रम HRD मध्ये दिला जात असतो। म्हणजे सी फक्त इथे बरोबर असायला हवं आणि ए आणि बी इथं काय होणार आहे? चुकणार आहे। ए आणि बी विधान हे काय इथे चुकीचे ठरत आहेत। ठीक आहे, चला पुढे जाऊयात। म्हणजे फक्त 3 नंबरचे विधान बरोबर आहे, ए आणि बी चुकीचे आहेत। खालीलपैकी कोणते कार्य अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद म्हणजे AICTE पण त्याला असं म्हणतो आपण करते? तर बघा, आता AICTE बद्दल आपल्याला विचारलेले, याचं जर आपण माहिती घेतली तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे आपण बघणार नाही, पुढे जाऊ। खालीलपैकी कोणती परिषद देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तकं प्रकाशन आणि व्यवस्थापन करते? तर यस, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याचं उत्तर काय असणार आहे? NCERT। NCERT। ठीक आहे, 2 नंबर ऑप्शन आहे। त्यानंतर खालीलपैकी मानव संसाधन विकास IPR मध्ये अंतर्भूत अध्यासन कोणतं नाही आहे? म्हणजे कोणतं IPR चेअरमध्ये येत नाही, असा पद्धतीचा प्रश्न आहे। हा पण थोडा डिफिकल्ट पद्धतीचा प्रश्न आहे। हा प्रश्न त्याने डायरेक्टली HRD मिनिस्ट्रीचे काय केलेलं आहे, त्यांच्या वेबसाईटवरून उचललेलं आहे। तर बघा, इथं तुम्हाला दिसेल या फोटोमध्ये लिस्ट ऑफ IPR चेअर। ठीक आहे, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, त्यानंतर इथे दिसते तुम्हाला IIT दिसतंय बघा, IIT कानपूर, IIT खरगपूर, त्यानंतर तुम्हाला JNU दिसतंय, त्यानंतर तुम्हाला IIM दिसतंय बघा। ठीक आहे, त्यानंतर IIMच्या नंतर तुम्हाला बस आता इतक्या पद्धती तुम्हाला इथे चेअर दिसत आहे। म्हणजे तुम्हाला इथे काय दिसले? IIM दिसले, JNU दिसले, IIT दिसले, त्यानंतर विद्यापीठ दिसले म्हणजेच UGC दिसले तुम्हाला इथे। तर हे सगळे काय कशामध्ये येतात? IPR मध्ये येतात। ठीक आहे, आता आपण ऑप्शनमध्ये बघू। विद्यापीठातील IPR अध्यासन येतं त्याच्यामध्ये। IIT मधलं येतं का? IIT मधलं पण येतं। IIM मधलं येतं का? ते पण येतं। फक्त कोणतं येत नाही त्याच्यामध्ये? NREG मधले IPR अध्यासन त्याच्यामध्ये येत नाहीत। ठीक आहे, IPR चेअर इन NREG हे त्याच्यामध्ये येत नाही। त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार इथं? 2 नंबर। ठीक आहे, त्यांनी हा डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरून उचललेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न असा आहे, केंद्र शासनाने किसान पोर्टल विकसित केले, त्याचं कारण काय? किसान नावाचं पोर्टल त्यांनी सरकारने विकसित केले, त्याचं कारण काय? तर बघूयात आपण, कॉमन सेन्सने हा प्रश्न सॉल्व्ह होतो। किसान पोर्टल, हे पोर्टल जर आपण बघितलं तर 16 जुलै
2013ला राष्ट्रपतींनी याचं उद्घाटन केलं आहे. याचं मंत्रालय जर आपण बघितलं, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि हे काय SMS पोर्टल आहे. ठीक आहे, बघूयात. शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाचा अंदाज येण्याकरिता आहे का? यस आहे. पीक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी आहे का? यस, हे पण आहे. बाजारभाव समजण्यासाठी आहे का? हे पण आहे. आणि पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय इत्यादींची माहिती मिळवण्यासाठी आहे का? यस आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्गत पुरवल्या जाणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ABCD. बघा, तुम्ही इथं नोटीस केलं असेल की HRDमध्ये आणि HR जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी ऑल ऑफ द अबोव्हच असतात. त्याच्यामुळे तिथे जास्त आपला फोकस असला पाहिजे. पुढील विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. आरोग्य सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असते. यस, माहिती आहे आपल्याला. आरोग्य देशाला अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिक सुरक्षितता देते, हे पण आपल्याला माहिती आहे. सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे शाश्वत विकासाचे एक उद्दिष्ट आहे. यस, हे पण आपल्याला माहिती आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत त्याच्यामध्ये सार्वत्रिक आरोग्य तर आहेच. C नंबर पण त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजेच काय उत्तर असणार आपलं? वरीलपैकी सर्व बरोबर. 1 डिसेंबर 1992 पासून एड्स दिन साजरा करण्यात येतो. त्याचं कारण काय? पहिलं, एड्सग्रस्त रोग्यांना मानसिक आधार देण्यासाठी. यस, हे असणारच आहे. औषधोपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, हे पण त्याच्यामध्ये मागे रिझन असणार आहे. एड्स नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी, हे पण असणार आहे. आणि आरोग्य आणि लैंगिक शिक्षण देण्याकरिता दिवस साजरा केला जातो, हे पण त्याच्यामध्ये असणार आहे. चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. वरीलपैकी एकही नाही. सगळे विधान इथं काय आहे? बरोबर आहेत. 1 डिसेंबर 1992. ठीक आहे, सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्स होते ते. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावाचा. इकडे काही राज्य दिलेले आहेत आणि जलसंवर्धन योजना दिलेल्या आहेत. तर बघूयात आता. महाराष्ट्राची काय आहे? जलयुक्त शिवारे. म्हणजे Dचं काय पाहिजे? 3 नंबर. एकच ऑप्शन आहे, 2 नंबर आपलं उत्तर आलं. ते काय अवघड आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. समजा जर असे 2 ऑप्शन असते तर काय लॉजिक लावायचं होतं? तर बघा, कपिलधारा विहिरी असं जे नाव आहे, तर कपिलधारा जर आपण बघितलं, कपिलधारा काय? एक धबधबा आहे, वॉटरफॉल आहे. तो कुठे आहे? MP ठीक आहे, अमरकंटकला आहे तो. अमरकंटक. बघा, भूगोलाचा तुम्हाला इथं अभ्यासाचा फायदा होतोय. नर्मदा नदीवर. ठीक आहे, कपिल मुनीवरून त्याचं नाव पडलेलं आहे. कपिलधारा धबधबा. म्हणजे कपिलधारा कुठे असणार आहे? MP. तर मग इथं मध्य प्रदेशची जोडी काय लागणार? 1 नंबर लागणार. ठीक आहे. त्यानंतर काकतीय घराणं जर बघितलं आपण, ते कुठे येतं? आंध्र प्रदेश त्या साईडला येतं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा साईडला. म्हणजे याचं उत्तर जर बघितलं, मिशन काकतीयचं काय असणार आहे? तेलंगणा. आणि आंध्र प्रदेशचं काय असणार आहे? नीरू चेतू. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 नंबर याचं उत्तर असणार आहे. पुढे, औद्योगिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण भागात कच्चा माल पुरवण्यासह उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सोयीसुविधा आणि विस्तार समर्थन करण्यासाठी प्रदान करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे दिली पाहिजे, अशी शिफारस कोणी केली होती? तर आपण जर बघितलं, ही शिफारस जर बघितलं ग्रामीण विकासाच्या संदर्भात, तर शिवरामन समितीने आपल्याला माहिती आहे नाबार्डची स्थापना केलेली आहे. नाबार्डची स्थापना जी आहे ती शिवरामन समितीच्या शिफारसीवरून केलेली आहे. हे सगळं कशाबद्दल बोलत आहे? ग्रामीण विकासाबद्दल. त्याच्यामुळे 1 नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे. प्रादेशिक समन्वय समितीचा इथे काही संबंध नाही. बलवंतराय मेहता जर बघितलं तर पंचायत राजच्या संदर्भात आहे ती समिती, त्याच्यामुळे इथे काही त्याचा उपयोग नाही आहे. गोरवाला समिती जर बघितली तर SBIची शिफारस केली होती. इम्पेरिकल बँक ऑफ इंडिया जी होती तिचं कन्व्हर्जन कशामध्ये करण्यात यावं? SBI बँकमध्ये करण्यात यावं, ही शिफारस गोरवाला कमिटीने केली होती. म्हणजे गोरवाला पण इथे इलिमिनेट झालं, बलवंतराय मेहता इलिमिनेट झालं, प्रादेशिक समन्वय समिती इलिमिनेट झाली. उरलं काय? शिवरामन समिती. ठीक आहे, नाबार्डची स्थापना त्यांच्या शिफारशीवरून झाली होती. पुढे, शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा कोणता निर्णय हा महाराष्ट्र शासनाने 24 नोव्हेंबर 2001 घेतला होता? जर याच्याविषयी माहिती असेल तर तुम्ही उत्तर द्या, नाही तर स्किप करू तुम्ही इथे शकतात. इथं उत्तर जर बघितलं तर कोणतं विधान बरोबर आहे? तर कंत्राटी धोरण आणि विना अनुदान धोरण हे त्यावेळेस त्यांनी अवलंबलेलं होतं. A आणि B आपलं इथं उत्तर असणार आहे. शिक्षण हा टॉपिक आहे. वैद्यकीय सेवेच्या संदर्भात रुग्णांना काही हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. वैद्यकीय सेवेच्या संदर्भात, मेडिकल सर्व्हिसेसच्या संदर्भात पेशंटला काही हक्क प्रदान केलेले आहेत. ते कोणते? चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. पहिलं, कोणताही भेदभाव न करता आरोग्य सेवा उपलब्ध करणे हा त्यांचा हक्क आहे का? यस, आहे. त्यानंतर, सन्मानपूर्वक सेवा, शंकांचं समाधानकारक उत्तर मिळणे हा रुग्णांचा हक्क आहे का? यस, आहे.
तपासण्या चालू असताना खाजगी आयुष्य जपण्याचा रुग्णांना हक्क असतो का? यस, असतो. आरोग्य सेवेसाठी दिलेल्या रकमेच्या पावती मिळवण्याचा हक्क असतो का रुग्णांना? यस, तो पण असतो. बघा सगळे जे ऑप्शन आहेत कॉमन सेन्सनुसार सगळे पॉझिटिव्ह वाटत आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? सगळे विधानं हे बरोबर आहेत. आणि आपल्याला विचारलेलं काय? चुकीचं सांगा. मग चुकीचं जर सांगा विचारलेलं असेल तर 4 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपण फक्त काय बघितलं? रुग्णांचे हक्क बघितले आपण. ठीक आहे. बघा याच्यासाठी किती सोपा विषय, फक्त तुम्ही तो समजून घेतला पाहिजे की तुम्हाला चांगले मार्क या विषयामध्ये पडू शकतात. पुढचा प्रश्न, NCERTचे प्रमुख कार्य म्हणजे काय? म्हणजे कोणकोणते? NCERTचे प्रमुख कार्य आपल्याला विचारलेले. पहिलं काम, शिकवण्याच्या विविध पद्धतीवर संशोधन करणे आणि प्रगत तंत्राचा वापर करणे. बघा नावातच आहे संशोधन आणि प्रशिक्षण, तर संशोधन असणार आहे का? त्याच्यामध्ये असणारच आहे. A नंबरचं विधान आपण सोबत घेऊन जाऊ. शिक्षकांसाठी प्रगत स्तरावरील सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण, नावातच प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण पण येणार आहे. ठीक आहे. विविध शासकीय आणि निमशासकीय खाजगी संस्थांचा विस्तार करणे व सेवा पुरवणे, तर हे पण त्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर उच्च शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे आणि त्याचा प्रसार सर्व राज्यात करणे. इथं कीवर्ड काय आपला? उच्च शिक्षण. तर उच्च शिक्षणाच्या बाबतीत आहे का NCERT? तर नाही आहे. त्याच्यामुळे D नंबरचं ऑप्शन इथं चुकते. D कुठे दिसतं तुम्हाला? इथं D दिसतंय बघा. आणि आपल्याला माहिती आहे ABC तर बरोबर आहे. म्हणजे आपलं 1 नंबर ऑप्शन असणार आहे. हायर एज्युकेशनच्या बाबतीत NCERT काम करत नाही, त्याच्यामुळे तो कीवर्ड आपला असणार आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? चुकीचं विधान आपल्याला सांगितलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्रसंघाची प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य करते. WHO बद्दल प्रश्न विचारला. WHO युनायटेड नेशनची काय आहे? एक प्रतिनिधी संस्था आहे. तर यस, पहिले विधान बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेस सदस्य राष्ट्राच्या वर्गणीतून सहयोगी संस्थांच्या देणगीतून काय भेटत असतं? वित्तपुरवठा होत असतो, फंड भेटत असतो. यस, हे पण विधान बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मध्य पूर्व आशियातील मुख्यालय हे मुंबई आहे. तर हे विधान चुकीचं आहे. बघा इथे खाली तुम्हाला एका फोटोमध्ये दिसेल की रिजनल ऑफिसेस जे आहे WHOचे ते कुठे आहे? आफ्रिकेमध्ये आहे, कांगोला. त्यानंतर अमेरिकामध्ये आहे, वॉशिंग्टन DC ईस्टर्न मेडिटेरियनला आहे, कैरोला. त्यानंतर युरोपमध्ये आहे, कोपनहेगनला. आणि साऊथ ईस्ट एशिया आहे. बघा शब्द काय वापरलेला इथे? साऊथ ईस्ट एशिया. कुठे तुम्हाला मिडल एशिया दिसतंय का? बघा इथं काय वापरलं त्यांनी शब्द? मिडल ईस्ट एशिया. मिडल ईस्ट एशिया असं काहीच प्रकार नाही आहे. ठीक आहे. मग साऊथ ईस्ट एशियाचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्लीला आहे. बघा इथे न्यू दिल्लीला दिसते तुम्हाला. आणि वेस्टर्न पॅसिफिकचं जर हेडक्वार्टर बघितलं तर मनिलाला आहे, फिलिपिन्समध्ये. ठीक आहे. न्यू दिल्ली पाहिजे होतं आणि शब्द काय पाहिजे होता? साऊथ ईस्ट एशिया पाहिजे होतं. पण इथं जर बघितलं आपण ऑप्शनमध्ये तर काय यूज केलेलं आहे? मिडल ईस्ट एशिया. आणि हेडक्वार्टर पण कुठं सांगितलं त्यांनी? मुंबईला. तर हे सगळं चुकलेलं आहे. त्याच्यामुळे C नंबरचं विधान चुकलेलं आहे आपलं. इथं काय पाहिजे होतं? न्यू दिल्ली पाहिजे होतं. आणि त्याचबरोबरीने तिथं काय पाहिजे होतं? साऊथ ईस्ट एशिया असा उल्लेख तिथं पाहिजे होता. त्याच्यामुळे C नंबरचं विधान आपलं चुकलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? बरोबर नाही. 3 नंबरचं विधान आहे बरोबर नाही. आणि 7 एप्रिल आपल्याला माहिती आहे की जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने 30 नंबरचं उत्तर काय असणार आपलं? 3 नंबर. तुम्हाला फॅक्च्युअल डेटा हे पाठच करून ठेवायचे की WHOची स्थापना कधी झाली, त्याचे हेडक्वार्टर कुठं आहेत आणि त्याचे सध्याचे जे काही अध्यक्ष आहेत WHOचे तर ते कोण आहेत. तर हे अशा फॅक्च्युअल गोष्टी तुमच्या चुकल्या नाही पाहिजे. पुढे अस्मिता कार्डशी संबंधित माहिती सांगा. बघा इथे तुम्हाला एक फोटो दिसत असेल. अस्मिता योजना जी आहे ती 8 मार्च 2018ला सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर बघूयात आता ही योजनाच्या बाबतीत कोणकोणते विधान बरोबर आहेत. भारतातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आहे का ही? तर नाही, चुकीचं आहे. पदव्युत्तर मुलींना स्वच्छता नॅपकिनचं वाटप आहे, पण पदव्युत्तर आहे का? नाही, हा आपले कीवर्ड आहे, त्याच्यामुळे हे पण चुकलं. जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील मुलींना 240 mmच्या 8 पॅडची एक पाकिट 5 रुपयात उपलब्ध करून देणे. एवढं मोठं विधान दिलेलं आहे. याचा अर्थ हेच काय आपलं उत्तर असणार आहे. आणि मुलींच्या शिक्षणासाठी कर्ज देण्याचा उद्देश आहे का? नाही. अस्मिता कार्ड कशासाठी आहे? सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठीची ही योजना आहे.
3 नंबर आपलं उत्तर आहे. प्रत्येक पेपरमध्ये अस्मिता योजनेवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. त्यानंतर जननी बाल सुरक्षा योजनेचे ध्येय कोणते? तर हा प्रश्न जो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढे जाऊयात आपण. महाराष्ट्र शासनाचे कोणते संचालनालय शाश्वत विकास ध्येय कार्यक्रमाचे संनियंत्रित करणे, म्हणजे SDG असे आहेत, SDGचं संनियंत्रण कोण करतं? तर आपल्याला माहिती आहे SDG हा टॉपिक आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये येतो? इकॉनॉमिक्समध्ये येतो. ठीक आहे, इकॉनॉमिक्समध्ये येतो. तर आरोग्य नाही येणार, उद्योग नाही येणार, शिक्षण नाही येणार. उत्तर काय असणार आपलं? 2 नंबर, अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय. ठीक आहे, हे एका छोट्या लॉजिकवर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करता, कारण की आपल्याला माहीत असतं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कुठे येतात? आपले इकॉनॉमी या सब्जेक्टमध्ये येतात, अर्थशास्त्रामध्ये येतात. अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अंतर्गतच ते येणार आहे मग. ठीक आहे, 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या विभागाअंतर्गत निवडक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी मलेशियाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पे मांडू कार्यपद्धती राबवण्यात आली? पे मांडू कार्यपद्धती ही कशासाठी राबवण्यात आली? तर बघा, हा प्रश्न पण थोडा डिफिकल्ट आहे. येत असेल तर उत्तर द्या, नाही तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकतात, इथे याचं स्किप करू शकतात. आता याच्यामध्ये लॉजिक काय आहे? तर बघा, तुम्ही फक्त आता ऑप्शन बघा, बाकीचं काही वाचू नका. इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं डी दिसतोय, इथं डी दिसतोय, इथं डी दिसतोय. फक्त इथं डी दिसत नाही, लगेच सरळ तुम्ही आन्सर देऊन टाकायचा 1 नंबर. ठीक आहे, हे पण लॉजिक इथं तुम्ही वापरू शकतात पेपरमध्ये. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार मग? शालेय शिक्षण, क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्य आणि पाणी पुरवठा. ही काही ट्रिक आपण सांगितली, ही केव्हा वापरायची? सगळ्यात शेवटी, जेव्हा तुम्हाला काहीच येत नसेल, प्रश्नाचं उत्तरच येत नसेल, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा ट्रिक तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे, 1 नंबरचं याचं आपलं ऑप्शन असणार आहे. वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधानं दिलेली आहेत, बघूयात आपण. आता पॉझिटिव्ह विचार करायचा आणि शांत डोक्याने हे उत्तर, शांत डोक्याने हे ऑप्शन वाचण्याचा प्रयत्न करायचा. मुलांचे मातापित्यांकडे दुर्लक्ष, संवादाचा अभाव व त्यातून आलेला एकीकीपणा म्हणजेच काय असतं? मानसिक आरोग्य आणि वृद्धावस्था. यस. वृद्धावस्थेत उत्पन्नात स्रोत नसल्याने मुलांकडून मदत घ्यावी लागते, हे पण बरोबर आहे. सुनेकडून वारंवार होणारा अपमान आणि अवहेलना, हे पण कशाचं कारण आहे? मानसिक आरोग्य आणि वृद्धावस्थेचं. काम करण्याची इच्छा असूनही काम करण्यातील शारीरिक अपात्रता, वृद्ध असल्यामुळे काम करता येत नाही, हे पण त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजेच काय असणार आपलं? वरीलपैकी सर्व. ठीक आहे, कोणता टॉपिक आहे आपला हा? वयोवृद्ध लोकांचे कल्याण. ठीक आहे, टॉपिक नंबर 2.7. टॉपिक नंबर 2.7. पुढे 36 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, त्यालाच आपण नॅशनल रुरल हेल्थ मिशन असं म्हणतो. कधीची योजना ही? 12 एप्रिल 2005. अंगणवाडी स्तरावर आरोग्य दिन पाळणे, यस, त्याच्यामध्ये उद्दिष्ट असणार आहे त्याचं. चांगली रुग्णालय व्यवस्था निर्माण करणे, हे पण त्याचं उद्दिष्ट आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी जननी सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, हे पण त्याच्यामध्ये असणार. सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, ऑल ऑफ द अबव उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. कोणते मिशन हे आयुष आणि जीवनशैलीमध्ये उपयुक्त अशा मोजता येऊ शकणाऱ्या प्रभावी संरचनेच्या मूलतत्वावर आधारित आहे? आयुष आणि जीवनशैलीच्या मध्ये उपयुक्त अशा मोजता येणाऱ्या प्रभावी संरचनेच्या मूलतत्वावर आहे. अंत्योदय योजना, दिशा, मनरेगा, सबकी योजना, सबका विकास. याचं उत्तर जर आपण बघितलं, अंत्योदय योजना याचं उत्तर असणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना त्याला आपण असं म्हणतो. तर या अंतर्गत आपण आयुष आणि जीवनशैली हे त्याच्यामध्ये मोजता येतं. म्हणजे बघा, इथे तुम्हाला दिसेल कोणते पॅरामीटर्स आहे की त्याच्यावरून आपल्याला लाईफ्स अँड लिव्हलीहूड मोजता येतं, तर अंत्योदय योजनेतून मिळतं. कारण अंत्योदय योजनेमध्ये त्या व्यक्तींना काय प्रोव्हाइड केलं जातं? त्यांना जगण्यासाठी जे काही आवश्यक बाबी आहेत ते त्यांना तिथे प्रोव्हाइड केल्या जात असतात. त्याच्यामुळे अंत्योदय योजना याच्यामध्ये उत्तर असणार आहे. मनरेगा हे रोजगाराच्या संदर्भात आहे. दिशा योजना पण नाही याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता जमीन सुधारणा व विकास कार्यक्रमाअंतर्गत कशाचा अंतर्भाव होतो? तर याचं लॉजिक काय आहे? तर लँड रिफॉर्म हा जो विषय तो कशामध्ये येतो? तर राज्यसूचीमध्ये येतो. ठीक आहे, आणि वन जे आहे, वन कशामध्ये येतात? हे समवर्ती सूचीमध्ये येतात.
ठीक आहे. तर बघा या लॉजिकवर आपण प्रश्न सॉल्व्ह करू. जमीन सुधारणा व विकास कार्यक्रमात कशाचा अंतर्भाव होतो? तर लँड रिफॉर्म हे राज्य सूचीमध्ये येतं. तर कमाल भूधारण मर्यादा त्याच्यामध्ये येते. शेतीच्या उत्पादन तंत्रात्मक बदल त्याच्यामध्ये येतो. पडीक जमिनीचे भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये पुनर्वितरण करणे हे पण त्याच्यामध्ये येतं. पण वन कशामध्ये येतात? समवर्तीमध्ये येतात. त्याच्यामुळे A, B, D हे आपलं उत्तर असायला हवं. A, B आणि D. सी का येत नाही? कारण की ते समवर्ती सूचीमध्ये, आणि आपल्याला माहिती आहे जमीन सुधारणा हा स्टेट सूचीचा विषय. चला पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या संवैधानिक संस्था आहेत? बघा सोपा प्रश्न आहे. संवैधानिक संस्था आपल्याला विचारलेला आहे. स्टॅट्युटरी बॉडीज. स्टॅट्युटरी बॉडीज म्हणजे त्याच्यासाठी कायदा केलेला असतो. तर कायदा केलेल्या कोणकोणत्या संस्था आहे खालीलपैकी? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ECI. याच्यासाठी आपल्याला माहिती आहे 324चं कलम आहे आपल्या राज्यघटनेमुळे. म्हणजे ही कोणती संस्था झाली? घटनात्मक संस्था झाली. त्याच्यामुळे ही त्याच्यामध्ये येणार नाही. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, UGC. आपल्याला माहिती आहे UGCची स्थापना ही 1953ची आहे. पण हिला वैधानिक दर्जा जर बघितला आपण, वैधानिक दर्जा हा 1956मध्ये भेटलेला आहे कायद्यानुसार. त्याच्यामुळे ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, AICTE. याची जर स्थापना बघितली 1945ची आहे. पण या संस्थेला वैधानिक दर्जा जो आहे 1987च्या कायद्याने भेटलेला आहे वैधानिक दर्जा. म्हणजे ही पण संस्था काय? स्टॅट्युटरी आहे. त्यानंतर नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिएशन काउन्सिल म्हणजे NAC. आपल्याला माहिती आहे NAC ही संस्था कोणाच्या अंतर्गत स्थापन झालेली आहे? UGCच्या अंतर्गत आहे. यासाठी कायदा वगैरे काही करण्यात आलेला नाही. UGCच्या अंतर्गत ही संस्था काम करते. याची स्थापना जर बघितली तर 1994ची स्थापना आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे D याच्यामध्ये येणार नाही, A याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे B आणि C या संस्था काय आहेत? स्टॅट्युटरी बॉडीज आहेत. संविधिक संस्था आहेत. संविधिक. ठीक आहे. B आणि C योग्य असणार आहे. किंवा त्याला आपण काय म्हणतो दुसरा शब्द? वैधानिक. 40 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. संयुक्त राष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या सचिवांच्या कालावधीत जागतिक आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना झाली? ग्लोबल हेल्थ क्रायसिस टास्क फोर्सची स्थापना कोणाच्या काळात झालेली आहे? ठीक आहे. ही जर तुम्ही माहिती वाचलेली असेल तर उत्तर द्या. ही जर हा टास्क फोर्स जर आपण बघितला तर हा टास्क फोर्स 1 जुलै 2016ला स्थापन झाला होता. त्यावेळेस आपले सचिवालयाचे सचिव जे होते संयुक्त राष्ट्रात ते होते बान की मून. 2 नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केलेली श्रेयस योजना आहे. त्या योजनेचं उद्दिष्ट काय? तर श्रेयस योजनेचं आपल्याला लॉंग फॉर्म माहिती पाहिजे तर आपण उत्तर देऊ शकतो. त्याचा लॉंग फॉर्म आहे स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन फॉर यंग अचिव्हर्स स्कीम. अशा पद्धतीचा लॉंग फॉर्म होतो श्रेयसचा. तर बघा गरीब परिस्थितीतील पदवी महाविद्यालयातील लायक विद्यार्थ्यांना फी माफ करण्यासाठी आहे का ही योजना? नाही, फी माफ करण्यासाठी नाही. स्कॉलरशिप इथे स्पष्ट उल्लेख आहे. कौशल्याधारित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लायक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचा असा कुठं उल्लेख करण्यात नाही आलेला आहे. त्याच्यामुळे हे पण चुकलं. उद्योजकता आकांक्षा बाळगणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची पण ही योजना नाही आहे. औद्योगिक उमेदवारी काळात किंवा BA, BSc आणि BCom हे काय झालं आपलं हायर एज्युकेशन झालं च्या आंतरिक विद्यार्थ्यांना म्हणजे अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी देणे. तर हे 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे की श्रेयस योजनेचा उद्दिष्ट काय? एक तर त्यांना स्कॉलरशिप देणे आणि त्यांना प्रशिक्षणाची संधी देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे 4 नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे. आदिवासी विकास विभागाद्वारे तयार केलेल्या क्वेस्ट केंद्राचा खालीलपैकी कोणता फायदा आहे? काय कोणता फायदा होणार आहे? क्वेस्ट म्हणजे काय? क्वालिटी इव्हॅल्युएशन फॉर सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. आदिवासी विकासाबद्दल प्रश्न आहे. विकास योजनाची परिणामकता वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे का? यस, क्वालिटी इव्हॅल्युएशन आहे. उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्यासाठी हे पण त्याच्यामध्ये येतं. नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवण्यासाठी हे पण त्याच्यामध्ये येणार आहे. केंद्रीय अर्थसहाय्य विशेष प्रकल्पाचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. हे पण बरोबर असणार आहे. 4 नंबर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. बघा बऱ्यापैकी 4 पैकी आपण इथे जितके प्रश्न बघितले त्याचे सगळ्यांचे उत्तर हे वरीलपैकी सर्वच आहेत.
खालीलपैकी कोणती योजना कौटुंबिक तसेच इतर हिंसाचाराची झळ बसलेल्या अत्याचार पीडित महिलांना तत्परतेने मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर तत्परतेने मदत करण्यासाठी आणि हिंसाचारासाठी म्हणजेच आपण बघूया त्याचं उत्तर वन स्टॉप सेंटर हे त्याचं उत्तर असणार. त्यावेळेचं हे करंट अफेअर्स होतं. त्यानंतर दुसरी योजना जर बघितलं मनोधैर्य योजना. ही मनोधैर्य योजना जी आहे ती आहे बलात्कार पीडित व्यक्तींसाठी अर्थसहाय्य म्हणून 50-50 त्याच्यामध्ये फंड वितरित केला जातो. पीडितांना किमान जर बघितलं 2 ते 3 लाख रुपये यामध्ये प्राप्त होत असतात. 2 ऑक्टोबर 2013ची ही योजना आहे. त्यानंतर निर्भया निधीची तरतूद जर बघितली तर ती 2013मध्ये करण्यात आली होती. डिसेंबर 2012मध्ये ती घटना घडली होती. त्याच्यानंतर 1000 कोटी रुपये त्याच्यामध्ये टाकण्यात आले होते निर्भया निधीमध्ये. सध्या जर बघितलं 3600 कोटी त्याच्यामध्ये निर्भया फंडमध्ये जमा झालेले आहेत. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार इथं वन स्टॉप सेंटर. पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसाच्या अंतर्गत प्रश्न विचारलेला होता. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता काही कायदे दिलेले आहेत आणि त्यांचे वर्ष दिलेले आहेत. हा नेहमीचा प्रश्न आहे आयोगाचा, फेवरेट प्रश्न. त्याच्यामुळे याचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट तर 1986चा हा ॲक्ट आहे. म्हणजेच एचं काय पाहिजे 2 नंबर. एचं 2 नंबर 2 ठिकाणी. ठीक आहे. सॉरी एचं आपल्याला 2 नंबर पाहिजे एकाच ठिकाणी येतं बघा. लगेच तुमचं उत्तर आलं 2 नंबर. ठीक आहे. म्हणजे बालकामगार प्रतिबंधक कायदा जर तुम्हाला माहिती असेल 1986चा तर बाकीचे ऑप्शन हे तुम्हाला बघायची गरज पडत नाही. अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा हा आहे 1956चा. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006चा आणि NCPCR कायदा जर बघितला आपण तो आहे 2005चा. पुढे जाऊयात आपण. खालील नमूद केलेल्या संविधानाच्या अनुच्छेदापैकी कोणते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बाल कल्याणाच्या ध्येयाशी निगडित आहे? बाल कल्याणाची ध्येयाशी राज्यघटनेत कोणकोणते कलम आहेत? 21 आहे शिक्षणाच्या बाबतीत आहे, बालकांच्या शिक्षणाच्या बाबतीत. 6 ते 14. 24 पण बालकामगाराच्या बाबतीत आहे. 39 F पण बालकांच्या बाबतीत आहे आणि अनुच्छेद 45 पण कशाच्या बाबतीत आहे? शिक्षणाच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व आपलं उत्तर असणार आहे. मूल्याचे महत्त्व काय? मूल्यांचे म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यूज. व्हॅल्यूजचं महत्त्व आपल्याला विचारलेलं आहे. सामाजिक नियंत्रण ठेवण्यास मदत होते का मूल्यांमुळे? यस होतं. व्हॅल्यूजमुळे सामाजिक नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यानंतर मूल्यांमुळे समाजात एकात्मता निर्माण होते का? यस होते. विचलनात्मक वर्तनापासून व्यक्ती दूर राहतात म्हणजे द पर्सन रिमेन्स अवे फ्रॉम द डेवियस बिहेवियरपासून तो दूर राहतो. प्रसंगानुरूप व्यक्तींचे वर्तन कसे असावे हे मूल्यांमुळे निश्चित होत असते. हे पण त्याच्यामध्ये येतं. तुम्ही एकदम शांतपणे जर तुम्ही सगळे विधानं वाचले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. खूप सोपं असतं, लॉजिक लावायचं असतं फक्त. चुकीचं विधान आपल्याला विचारलेले वरीलपैकी नाही. सगळे विधान इथं काय ठरत आहेत? बरोबर ठरत आहेत. 48 नंबरचा प्रश्न. टिकाऊ सातत्यपूर्ण विकासाची 2030ची कार्यक्रम पत्रिका संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी 2015मध्ये स्वीकृत केली, ज्याद्वारे लोकांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. यात 17 टिकाऊ विकास ध्येय अंतर्भूत आहेत. खालीलपैकी कोणते गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते? तर आपल्याला जे काही 17 गोल आहेत म्हणजे SDG बद्दल प्रश्न आहे हा सरळ. तर SDG मध्ये शिक्षणाच्या बाबतीत जी काही तरतूद करण्यात आलेली आहे, शिक्षणाची तरतूद ती कोणत्या गोलमध्ये करण्यात आलेली आहे? तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर काय असणार आहे? ध्येय 4. गोल नंबर 4 जे आहे त्याचे कशाच्या बाबतीत आहे? शिक्षणाच्या बाबतीत आहे. सोपा प्रश्न आहे, फक्त त्यांनी लेंदी केला आहे त्याला. ठीक आहे. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न. खाली दिलेल्या कोणत्या समूहात पाथालगडी आंदोलन प्रामुख्याने कार्यरत होते? हा पण प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे. बघा तुम्ही जर वाचलेलं असेल हे आंदोलन तर तुम्हाला उत्तर येईल. नाही वाचलं असेल तर तुम्ही स्किप केले तरी चालतं. कारण की आपल्याला 150पैकी 150 प्रश्न अटेम्प्ट नाही करायचे. तुम्ही 140पर्यंत जरी अटेम्प्ट केले तरी तुमचा चांगला स्कोअर येऊ शकतो. याचं उत्तर जर बघितलं तर 2 नंबर आपलं इथं उत्तर असणार आहे. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिसा. शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला. कुपोषण मुक्त भारत अभियानासाठी 8 मार्च 2018ला जागतिक महिला दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली? ॲक्च्युअल प्रश्न आहे 8 मार्च 2018ला कोणती योजना सुरू केली असेल? तर अब्दुल कलाम अमृत योजना आहे का? नाही. वनबंधू कल्याण योजना आहे का? नाही. तर राष्ट्रीय पोषण मिशन अभियान
किंवा राष्ट्रीय पोषण मिशन योजना सुरू करण्यात आली होती. नवसंजीवनी पण नाही. 8 मार्चला काय असतो आपला महिला दिन असतो. तर महिला दिनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कोणती योजना असू शकते? पोषण मिशनच असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 नंबर आपलं लॉजिकली पण आपण हे सॉल्व्ह करू शकतो. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 50 प्रश्न बघितले. यामध्ये काही प्रश्न खूपच इझी होते, काही प्रश्न स्किप करण्यासारखे होते आणि काही थोडे डिफिकल्ट पद्धतीचे प्रश्न होते. पण तुम्हाला जेव्हा अशी प्रॅक्टिस होत राहील PYQची, त्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करायचे हे तुम्हाला समजेल आणि सिलेबसमधल्या कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याचा पण तुम्हाला अंदाज आला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.